रखुबाई उचली पांडुरंगावरी होती. पण जे चालक वारकरी जातात ते भगवंत पांडुरंगाला आतमध्ये जाऊन दर्शन घेत नाही, कारण त्यांच्या प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग वारीमध्ये असतो. म्हणून जेवढे संत होऊन गेले त्या संतांच्या घरात भगवंताने काम केलेलं आहे. आणि हे भगवंत पांडुरंगाने माता रुक्मिणीचं भांडण आहे. आणि त्या काळापासून पंढरपुरापासून चालत आलेले काम आपल्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये पण कुटुंब आपल्या घरामध्ये पण. म्हणून बघा पंढरपूरमध्ये गेला तर भगवंत पांडुरंगाचं मंदिर एकच आहे, पण त्या मंदिरामध्ये रावळ दोन आहेत. माता रुक्मिणी एका बाजूला आहे आणि भगवंत पांडुरंग एका बाजूला आहे. फक्त त्यांना वर्षाकाठी आषाढीला नव्हे कार्तिकीला त्यांना एकत्र केलं जातं. म्हणून म्हणजे माझे तुकोबाराया प्रत्यक्ष जिवंतपणे तुकोबाराया वैकुंठला गेले बघा. म्हणून म्हणलेला पांडुरंग माता रुक्मिणीला सांगताय भगवंताने त्या तुकाराम महाराजांचे बसायला वळकट नव्हती, बसायला बारकत नव्हतं, पण प्रत्यक्षात पुष्प विमान पाठवलं. म्हणून म्हणतात विमान पाठवले
आपल्या भजनी बोलण्यासाठी आपल्यासाठी 7 कोटी अभंग रचना केली आहे. किती? 7 कोटी. काल कोटीचा आकडा धीरूभाई अंबानीच्या लेखाच्या लग्नात बघितला होता. चालू काढला त्याने 3 कोटीचा कोटी. भगवंताच्या भजनामध्ये पांडुरंगाच्या भजनामध्ये एवढं लीन झाले की पुढच्या मुलाकडे पण ते लक्ष नाही गेलं. मातीमध्ये मडक्यासाठी माती बनवत असताना, माती खापवत असताना लेकरू आलं आणि त्या लेकराला त्याने गोरोबाकाकाने प्रत्यक्ष त्या मातीमध्ये खापवलं. एवढं भगवंताचं नामस्मरण करा. पण पुढे ऐका, हरिनामाला नाही
नामदेव महाराज लहान असताना बाबा कुठेतरी त्यांच्या बाहेर गेले आणि आईने सांगितलं नाम्या आज तुझे बाबा बाहेर गेले भगवंत पांडुरंगाला नैवेद्य दाखवून घेऊन ये. पण ज्यावेळी नामदेव महाराज नैवेद्य घेऊन गेले नैवेद्य खात नाही भगवंत शेवटी डोकं पडलं आणि सध्या काय करतो आपल्या मुलाने घरामध्ये जेवले नाही तर त्यांना मोबाईल देतो. बंधूंनो या मोबाईलमधून बाहेर या लहान मुलांना घरी चांगलं शिकवा. कारण सध्या घरामध्ये बघा आता सध्याच्या युगामध्ये 100 लोकांच्या घरामध्ये जवळजवळ 75 लोकांच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागलेत मोबाईलमुळे. बायकोवाले ती मोबाईल होती नवराला ती मोबाईल होती मुलांकडे लक्ष द्यायला नाही आणि जवळजवळ 50% लोकांचे मोबाईलमुळे घटस्फोट व्हायला लागलेले आहेत. विष आहे मोबाईल वापरू नका तुम्ही म्हणायचं वापरा पण त्या काळानुसार वापरा. बंधूंनो याच्या पुढे येणारा काळ लय बेकार आहे म्हणून म्हणतोय पहिलं काम नंतर भगवंताचं नाम कंटाळा करू नका. नामदेव महाराजांसारख्या पद्धतीने घडवूया कारण भविष्य आहे माझं भारताचा जे शिकले आहे. पण सध्या मोबाईलने ग्रासून टाकलेल्या सगळ्यांना अगदी जन्मलेल्या लेकरापासून टेकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत मोबाईल